श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ही एक वस्तू. फक्त एक दिवसात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. 24 तासात काम झालं म्हणून समजा. तर त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. आज आहे 13 डिसेंबर. आजपासून सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्याला. तर मार्गशीर्ष महिन्यातील उद्या पहिला गुरुवार आहे. तर या पहिल्या गुरुवारी बऱ्याच जण महिला मार्गशीर्ष गुरुवारचे लक्ष्मीचे व्रत करत असतात. तर हे व्रत करत असताना आपल्या इच्छा पूर्ण होत नसेल, आपल्याला अडचणी येत असतील, तर त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे. ती कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये कुठली ना कुठली इच्छा असते. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट मेहनत करत असतो, तरी देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नसतील. परंतु कधी कधीही प्रयत्न करून देखील आपली इच्छा पूर्ण होत नसते. म्हणजे आपण जे प्रयत्न करतो, कष्ट करतो, त्याला आपलं नशीब साथ देत नसतं. म्हणून आपण जे प्रयत्न करतो, कष्ट करतो ते वाया जातात. परंतु आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतच नाही. अशा वेळी आपल्याला नशिबाची साथ मिळावी. अशा वेळेस आपल्याला विशेष स्थितीवरती काही उपाय करायचे असतात. म्हणजे आपल्या किती कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होतील. त्यासाठी आपण हे उपाय करायचे असतात. मार्गशीर्ष महिन्यामधील येणाऱ्या गुरुवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. तर उठल्यानंतर सर्वात पहिले आंघोळीला जायचं आहे. तर आपल्याला सकाळी सकाळी आंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला 9 वाजता, दुपारी 12 वाजता किंवा संध्याकाळी अशा वेळी आंघोळ करायची नाही. तर आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 7 वाजेपर्यंत आंघोळ करायची आहे. तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे. तर आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये धनवृद्धीसाठी, शत्रू दूर होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. चिमूटभर हळद टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. त्याचबरोबर आपली नकारात्मकता, आपल्या जीवनातील बाधा अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला चिमूटभर खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आपल्याकडे जर खडे मीठ नसेल तर बारीक मीठ टाकलं तरीही चालेल, पण आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ हे टाकायचं आहे. त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये 5 तुळशीचे पानं टाकायचे आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान करायला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. तुम्हाला जर तीर्थक्षेत्री म्हणजे गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल, तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे. तर ते गंगाजल आपल्याला कुठेही सहज, जिथे पूजेचे साहित्य आहे त्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल. तर तिथून हे गंगाजल आणायचं आहे. तसंच पंचगव्य भेटलं तरी चालेल, ते देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गुरुवारच्या दिवशी टाकून आंघोळ करायची आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान केल्यामुळे आपल्याकडून कळत नकळत ज्या चुका, पाप झालेले आहे त्या नष्ट होतात. त्यातून ते पापे केलेले आहे ते धुवून जातात. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व काही अडचणी आहेत त्या दूर होतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे. तर ते शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आवर्जून तुम्ही स्नान करायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपण पवित्र गंगेवरती स्नान केले आहे तितकं पुण्य आपल्याला मिळेल. त्यासाठी ह्या सर्व वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे. तर तुम्हाला या 4 वस्तू आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर नक्कीच ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा. फक्त एक दिवसात आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि 24 तासात काम झालं म्हणून समजा. तर त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. तर उद्या गुरुवार आहे, उद्या आपलं व्रत आहे, त्यामुळे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्या तरी आपल्याला उद्या केस धुवायचे नाही. कारण की आपला उपवास असला तरी आपण उद्या केस चुकूनही धुवायचे नाही. गुरुवारच्या दिवशी केस धुतल्यामुळे घरातली लक्ष्मी ही नाराज होते आणि आपल्या
जो गुरु असतो तो कमजोर होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपण केस धुवायचे नाही. तर म्हणजे आज बुधवार आहे तर आजच आपल्याला केस धुवायचे आहे आणि आपण जर गुरुवारी केस धुतले तर आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते किंवा आपल्या घरातून काढता पाय घेते आणि आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे गुरुवारी आपण चुकूनही केस धुवायचे नाही. म्हणजे आपल्याला आजच केस धुवायचे आहे. उद्या आपल्याला उपवास असला, व्रत असलं तरी आपल्याला उद्या केस धुवायचे नाही. म्हणजे तुम्ही उपवास करत असाल किंवा नसल करत तरी देखील आपल्याला उद्या केस धुवायचे नाही. जर ज्या स्त्रिया हे व्रत करत आहेत त्यांनी आवर्जून ह्या 4 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी गुरुवारचे व्रत करत असाल म्हणजे उपवास करत असाल, काही ठिकाणी स्त्रिया आणि पुरुष दोघेही हे व्रत करत असतात, म्हणजे प्रत्येक गुरुवारी वर्षभर ते उपवास करत असतात, तर त्यांनी देखील या अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. तर अशा प्रकारे उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून अंघोळ करायची आहे. फक्त आपली 24 तासात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि आपली 1 दिवसात कठीण इच्छा असून ती देखील पूर्ण होईल आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतील. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.